प्रोनाउन्सिएशन ऑफ केसीसी ट्युटोरियल्स. तर मुलांनो, आज आपण 9वी इंग्लिश 2.2 हेलन केलर अँड ॲनी सुलिव्हन हा पूर्ण लेसन शिकणार आहोत. तर ही एक कथा आहे हेलन केलर या अंध व जिला ऐकायला येत नाही अशा मुलीची, आणि ॲनी सुलिव्हन ही तिची टीचर असते, जे की तिला सर्व गोष्टी माहित व्हाव्यात, कोणत्या गोष्टीला काय म्हणतात, आणि या पूर्ण जगाची ओळख व्हावी थोडी. या दोघींची एक इन्स्पिरेशनल स्टोरी आहे. तर व्हिडिओ स्टार्ट करायच्या आधी आपणास एक रिक्वेस्ट आहे, जर तुम्हाला आमच्या व्हिडिओ आवडत असतील, त्यांचा काही फायदा होत असेल, तर प्लीज लाईक, शेअर आणि कमेंट करा. तसेच अजूनही आपण आमच्या चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर सबस्क्राईब सुद्धा करा. तर आपण आता लेसन चालू करूयात. हेलन केलर अँड ॲनी सुलिव्हन यांचा. नॉलेज इज लव्ह अँड लाईट अँड विजन. जे ज्ञान आहे हेच प्रेम आहे, हीच आपल्या जीवनातला हाच प्रकाश आहे आणि हीच आपली दृष्टी आहे, असं हेलन केलरचं म्हणणं आहे. तर ब्रॅकेटमध्ये आपल्याला दिलेले आहे बघा, हेलन केलर बिकेम इल ॲट द एज ऑफ 2. आणि म्हणजे ती 2 वर्षाची असताना हेलन केलर ही आजारी पडली. अँड वॉज लेफ्ट बिहाइंड अँड डीफ. आणि आजारपणातून बाहेर आली तेव्हा ती आंधळी झाली व बहिरेपणा आला तिला. फॉर द नेक्स्ट 5 years शी ग्रो अप इन अ वर्ल्ड ऑफ डार्कनेस अँड एम्प्टीनेस. आणि पुढील 5 वर्ष ती एक अंधारलेल्या आणि एकांतवास म्हणजे एकटेपणाच्या जगातच जगली. शी वॉज अफ्रेड, अलोन अँड विदाउट एनी अँकर. ती कशी होती? खूपच भ्यायलेली होती, एकटी होती आणि विदाउट एनी अँकर. अँकर म्हणजे इथे सपोर्ट, आधार. तिला कोणाचाच आधार नव्हता. दिस इज द स्टोरी ऑफ हर मीटिंग द टीचर हु वुड चेंज हर लाईफ. आणि ही कथा त्या संदर्भात आहे की जेव्हा तिची टीचर म्हणजे शिक्षिका भेटते तिला आणि तिच्या जीवनात कसा बदल घडतो या संदर्भातली. तर चला आपण पुढे वाचू. द मोस्ट इम्पॉर्टंट डे आय रिमेंबर इन all my life is the one on which my teacher Annie Mansfield Sullivan came to me. म्हणजे माझ्या जीवनातील सर्वात महत्वाचा दिवस जो की माझ्या लक्षात आहे आणि पूर्ण आयुष्यभर लक्षात राहणार, तो म्हणजे माझी शिक्षिका ॲनी मॅन्सफिल्ड सुलिव्हन केम टू मी आणि माझी भेट झाली. आय एम फिल्ड विथ वंडर व्हेन आय कन्सिडर द इमेजरेबल कॉन्ट्रास्ट बिटवीन द 2 lives which it connects. म्हणजे काय? आय एम फिल्ड विथ वंडर. मला आश्चर्य वाटले जेव्हा मी याचा विचार केला की जे 2 जीवन आहेत, एक टीचरचं आणि एक माझं, ह्याच्यात किती तफावत आहे. इमेजरेबल कॉन्ट्रास्ट म्हणजे काय? न मोजता येणारा फरक किंवा न मोजता येणारी तफावत आहे. कारण दोघींचं आयुष्य वेगळं होतं, पण ती जी टीचर कसं हेलन केलर साठी किती कष्ट करते, किती त्याला शिकवती प्रयत्नांमधून, याबद्दल सर्व आपल्याला दिलेलं आहे. इट वॉज 3rd of March 1887. म्हणजे 3 मार्च 1887 ही तारीख आहे. 3 months बिफोर आय वॉज 7 years old. आणि 7 वर्ष पूर्ण व्हायला मला आता अजून 3 महिन्यांचा अवकाश आहे. ऑन द आफ्टरनून ऑफ दॅट इव्हेंटफुल डे. आणि जेव्हा हा प्रसंग घडला त्या दिवसाच्या दुपारी, आय स्टूड ऑन द पोर्च डम अँड एक्सपेक्टर. म्हणजे मी बसले होते. पोर्च म्हणजे आपल्या दरवाजाच्या समोरचा भाग. डम गप्प, एक्सपेक्टेड काहीतरी आशा असते, म्हणजे काहीतरी होईल या आशेने. आय गेस्ड व्हॅग्युअली फ्रॉम माय मदर्स सायन्स अँड फ्रॉम द हरिंग टू अँड फ्रो इन द हाऊस. आय गेस्ड व्हॅग्युअली म्हणजे अस्पष्ट. मला एक अस्पष्ट अंदाज आला. कशावरून? माय मदर्स साईन माझ्या आईच्या खुणांवरनं, अँड फ्रॉम द हरिंग टू अँड फ्रो इन द हाऊस आणि जी काय रेलचेल चालू आहे माझ्या घरात, जी काही पळापळी चालू आहे त्यावर नाही मला काहीतरी कळलं की तिने काय अंदाज लावला. दॅट समथिंग अनयुज्युअल वॉज अबाउट टू हॅपन. काहीतरी वेगळी गोष्ट आज घडणार आहे आपल्या घरात. सो आय वेंट टू द डोअर. म्हणून मी दाराकडे गेले होते. वेटेड ऑन द स्टेप्स आणि पायऱ्यांवर वाट पाहत बसले होते की आज काय असं घडणार आहे.
द आफ्टरनून सन पेनेट्रेट द मास ऑफ हनीसकल दॅट कवर्ड द पोर्च. आता अंगणात यांच्या हनीसकल म्हणजे काय असतो तर एक लाल पिवळसर फुले येणारा वेल. तर जेव्हा आता दुपार झाली, सन पेनेट्रेटेड म्हणजे काय, सनरेज सूर्यकिरण ही ह्या हनीसकलच्या वेलींमधून पोर्च मध्ये येत होती. अँड फेल ऑन माय अपटर्न फेस, आणि माझ्या चेहऱ्यावर पडत होती सर्व किरणे. My fingers lingered almost unconsciously on the familiar leaves and blossom, which had just come forth to greet the sweet southern spring. My fingers म्हणजे माझी बोटे, lingered म्हणजे काय, रेंगाळणे, हळुवार स्पर्श होणे. Almost unconsciously on the familiar leaves and blossom. Almost म्हणजे काय तर जवळजवळ. Unconsciously अजाणतेपणे. माझी बोट अजाणतेपणे त्या हनीसकलच्या वेलींच्या लिव्स पानांवर आणि ब्लॉसम म्हणजे मोहरावर हळूवार फिरत होती, जसं की एक सुंदर सर्दन स्प्रिंग म्हणजे काय, दक्षिणी वसंत ऋतूचं आगमन होत आहे असे माझं तिथं वातावरण झालं होतं. आय डीड नॉट नो व्हॉट द फ्युचर हेल्ड ऑफ मार्वल ऑर सरप्राईज फॉर मी. आय डीड नॉट नो म्हणजे मला माहित नव्हते, व्हॉट द फ्युचर हेल्ड माझ्या भविष्यात काय घडणार आहे, ऑफ मार्वल ऑर सरप्राईज कोणती आश्चर्यकारक गोष्ट माझ्या जीवनात घडणार आहे हे मला माहित नव्हतं. अँगर अँड बिटरनेस हॅड प्रे अपॉन मी. राग आणि कडवटपणा तर माझ्यात पहिल्यापासूनच होता. कंटिन्युअली फॉर वीक्स खूप आठवडे झाले. अँड डीप लँग्युअर अँड सक्सीड दिस पॅशनेट स्ट्रगल, आणि खूप माझ्या मनात एक वाईट भावना होती आणि खूप पॅशनेट, खूप ताणतणावाखाली मी त्या काळात होते. कारण अचानक तिला 2 वर्षाची असल्यानंतर बहिरेपणा आला होता, अंधपणा आला होता, म्हणून ती सहन नव्हती करत. त्यामुळे तिला काय राग आला होता, तिला एक राग आणि कडवटपणा म्हणजे काय की असं माझ्याच बाबतीत का घडलं अशा गत. हॅव यू एव्हर बीन ऍट द सी इन अ डेन्स फॉर्म. कधी तुम्ही दाट धुके पडलेले आहे आणि त्यावेळी समुद्राच्या किनारी गेलात का समुद्रात. when it seems as if a tangible white darkness shut you in. आणि असं वाटतं की तो व्हाईट डार्कनेस म्हणजे तो पांढरा अंधारलेली वाट तिने तुम्हाला शट यू डाऊन, तिच्यात गुंतवून घेतलंय, तिच्यात सापळ्यात तुम्ही अडकलेला आहे. अँड द ग्रेट शिप, तसंच एक मोठं जहाज असतं, टेन्स अँड अनेक्शियस, त्याला खूप तणावाखाली आहे, अनेक्शियस बेचैन आहे. ग्रॉप्ड हर वे टुवर्ड्स द शोर, तो त्याचा मार्ग शोधतोय, शोर म्हणजे समुद्र किनाऱ्याकडे त्याचा मार्ग शोधतोय. विथ प्लॅनेट अँड साऊंडिंग लाईन, जी काही नजरेसमोर जेवढी काही दृष्टी दिसती त्याचा आढावा घेऊन समुद्र किनारा शोधत आहे. अँड यू वेटेड विथ बिटिंग हार्ट फॉर समथिंग टू हॅपन, आणि तुमचं छाती त्यावेळी धडधड पण करतीये की पुढे काय घडतंय. कारण अंधारलेल्या वाटेत पुढे आपल्याला खड्डा आहे का नाही हे पण कळत नसतं, आपल्याला जपून पाय टाकावं लागतं, बरोबर का नाही. तसं काही हे धडपडत जसं शिप किनारा शोधतं तसं माझं थोडस आयुष्य झालं होतं. आय वॉज लाईक दॅट शिप, मी त्या शिप सारखे, जहाजासारखं माझं आयुष्य होतं. बिफोर माय एज्युकेशन बिगॅन, माझं शिक्षण पुरं व्हायच्या आधी म्हणजे सुरुवात व्हायच्या आधी. ओनली आय वॉज विदाउट अ कंपास ऑन साऊंडिंग लाईन, फक्त मी तशीच जहाज होते, फक्त माझ्याकडे एक कंपास म्हणजे ज्याच्यानुसार आपल्याला दिशा कळतात किंवा साऊंडिंग लाईन माझ्याकडे काही नव्हती. पण तशाच भरकटलेल्या धुक्यात मार्ग कसा बसा शोधत मी चालले होते. अँड हाऊ नो वे ऑफ नोईंग हाऊ नियर द हार्बर वॉज, आणि कसं कळायला मार्ग कोणता आहे की हार्बर वॉज म्हणजे काय, बंदर. हार्बर म्हणजे समुद्र किनाऱ्यावर जिथे शिप्स थांबतात ते ठिकाण आहे का नाही ते कसं कळणार मला. लाईट, गिव्ह मी लाईट, प्रकाश, मला प्रकाश दाखवा. वॉज द वर्डलेस क्राय ऑफ माय सोल, माझ्या अंतकरणा, माझा आत्मा काय म्हणत होता, मला प्रकाश दाखवा. पण कसा वर्डलेस क्राय म्हणजे माझं जे रडणं होतं ते त्याला शब्द सुद्धा नव्हते. अँड द लाईट ऑफ लव्ह शोन ऑन मी, पण त्याच वेळी प्रेमाचा जो प्रकाश माझ्यावर पडला, इन दॅट व्हेरी आर, बरोबर वेळेवर, माझ्या वयाच्या आयुष्याच्या बरोबर वेळी माझ्यावर जो प्रेमाचा प्रकाश पडला त्यांनी माझं आयुष्य उजळून निघालं.
आय फेल्ट अप्रोचिंग फुटस्टेप. आता मला जाणीव होत होती की माझ्याकडे काहीतरी कोणाची तरी पावले येत आहेत. आय स्ट्रेच आउट माय हँड्स ॲज आय सपोज इट वॉज माय मदर. आणि मला वाटले की माझी आई चालली आहे, म्हणून मी काय केलं, माझा हात असा पुढे केला, स्ट्रेच केला. समवन टूक इट. कोणीतरी तो हातात घेतला. अँड आय वॉज कॉट अप. आणि मला पकडलं. अँड हेल्ड क्लोज इन द आर्म्स ऑफ हर टू. आणि तिने तिच्या खांद्यांभोवती मला पकडलं. हु हॅड कम टू रिव्हील ऑल थिंग्स टू मी. आता ती कोण होती जिने तिला पकडलं? ती या सर्व जगातल्या गोष्टी तिला रिव्हील म्हणजे जाणून देणार होती. अँड मोर दॅन ऑल थिंग एल्स टू लव्ह मी. आणि याहून मोठं काम म्हणजे ती मला खूप सारं प्रेम सुद्धा देणार होती. पुढचा पॅरेग्राफ बघा. द मॉर्निंग आफ्टर माय टीचर केम शी लेड मी इन टू हर रूम. म्हणजे दुसऱ्या आता पहाटे माझ्या टीचरनी मला काय केलं तर तिच्या रूम मध्ये नेलं. अँड गेव मी अ डॉल. आणि एक मला भावली दिली. द लिटिल ब्लाइंड चिल्ड्रन ॲट पर्किन्स इन्स्टिट्यूशन हॅज सेंड इट. तर लहान लहान मुलांनी, अंध मुलांनी ती माझ्यासाठी पाठवली होती. कुठलीही लहान मुलं होती अंध? तर पर्किन्स इन्स्टिट्यूशन. आता पर्किन्स इन्स्टिट्यूशन जी आहे ती वॉटर टाउन USA अमेरिकेमध्ये आहे ही इन्स्टिट्यूशन, जी की अंध मुलांसाठी काम करते. इथल्या अंध मुलांनी हेलन केलरसाठी एक बाहुली बनवली होती, ती पाठवून दिली होती. अँड लॉरा ब्रिजमन हॅज ड्रेसर. आणि तिला ड्रेस कुणी घातला होता? तर लॉरा ब्रिजमन यांनी. बट आय डिड नॉट नो दिस अंटिल आफ्टरवर्ड्स. पण तोपर्यंत मला हे कोणीही माहित नव्हते. मला फक्त डॉल भेटली एवढंच होतं माहित त्यावेळी. वेन आय प्ले विथ इट अ लिटिल व्हाईल. जेव्हा मी थोडेफार खेळली तिच्या संगे. मिस सुलिवान स्लोली स्पेल्ड इन टू माय हँड द वर्ड DOLL डॉल. तर माझी शिक्षिका जी होती मिस सुलिवान यांनी हळूवार माझ्या हातावर लिहिलं DOLL. म्हणजे त्या आता तिला सांगतायत की ही डॉल आहे बघ. असा स्पर्श जाणवला की तू काय करायचं, ह्याला डॉल समजायचं. आय वॉज ॲट वन्स इंटरेस्टेड इन दिस फिंगर प्ले. आणि ह्या बोटांचा जो खेळ होता की बोटांवर DOLL असे स्पेलिंग वगैरे लिहिणे, तो मला खूप इंटरेस्टिंग, खूप चांगला वाटला. अँड ट्राय टू इमिटेट इट. आणि मी ह्याच खेळाची नक्कल वारंवार खेळ खेळू लागले. हा वेन आय फायनली सक्सीड इन मेकिंग द वर्ड लेटर्स करेक्टली. आणि जेव्हा मला हे लेटर्स जे आहेत, हे जे अक्षर आहेत ती बरोबर काढायला जमली, आय वॉज फ्लश्ड. माझ्या एक चेहऱ्यावर लाली आली. मला खूप आनंद झाला. विथ चाइल्डिश प्लेजर. एक बाळ सुबोध आनंद झाला, लहान मुलांना जसा होतो. अँड प्राईड. आणि गर्व सुद्धा झाला की मी काहीतरी शिकलेले आहे नवं. रनिंग डाऊनवर्ड्स टू माय मदर आय हेल्ड अप माय हँड अँड मेड द लेटर्स फॉर डॉल. आणि मग मी काय केले, खाली जिन्याने आईकडे गेले आणि माझा हात उचलला आणि तिथे काय लिहिले मी, डॉल साठी DOLL हे लेटर लिहून दाखवले तिला. आय डिड नॉट नो दॅट आय वॉज स्पेलिंग अ वर्ड. आणि त्यावेळी मला माहित नव्हतं की मी डॉल हे स्पेलिंग लिहिते. ऑर इवन दॅट वर्ड्स एक्झिस्टेड. किंवा वर्ड असतो म्हणजे कोणत्या गोष्टीला काही म्हणतात. जसे की आता तुम्हाला ही स्क्रीन दिसते. स्क्रीन म्हणजे SCREN असं. किंवा माऊस असतो, पेन आहे. तर हे लेटर असतात किंवा प्रत्येक वस्तूला नाव असतं काहीतरी. हे सुद्धा मला काहीच माहित नव्हतं. आय वॉज सिम्पली मेकिंग माय फिंगर्स गो इन मंकी लाईक इमिटेशन. म्हणजे काय, मी फक्त एक माकड जसा नकल्या करतो तसं माझी टीचर जे काय माझ्या बोटांवर काढायची त्याची नक्कल करायची. बस. त्याचा अर्थ काय होतो, ते असतं का, त्याचा काहीच विचार यांनी केला नव्हता. इन द डेज दॅट फॉलो आय लर्न टू स्पेल. आणि पुढील काही दिवसांतच मी स्पेलिंग सुद्धा शिकले. इन दिस अनकॉम्प्रेहेंडिंग वे अ ग्रेट मेनी वर्ड्स. आणि ह्या अजाणतेपणाने मी खूप मोठे मोठे वर्ड्स. अमंग देम त्यातील काही कोणते, पिन, PIN पिन, हॅट, कप अँड अ फ्यू वर्ब्स. आणि काही क्रियापदे. आता पिन, हॅट, कप हे वर्ड शिकले. तसेच वर्ब्स म्हणजे क्रियापदे कोणती, सीट बसणे, स्टँड उभे राहणे, वॉक चालणे, हे सुद्धा सगळे शिकले की कसे लिहायचे. बट माय टीचर हॅड बीन विथ मी अ सेव्हरल वीक्स. पण माझी टीचर जी शिक्षिका होती ती माझ्या पहिल्यापासून म्हणजे खूप काही आठवड्यांपासून माझ्या बरोबर होती. बिफोर आय अंडरस्टँड. म्हणजे काय, जे हे मला सर्व कळायच्या आधी ती माझ्या बरोबर
होती दॅट एव्हरीथिंग हॅज अ नेम. म्हणजे मला प्रत्येक गोष्टीला काहीतरी नाव असतं हे कळायच्या काही आठवडे आधीपासून माझी शिक्षिका माझ्या बरोबर होतीच. वन डे व्हाईल आय वॉज प्लेइंग विथ माय न्यू डॉल. एके दिवशी मी माझ्या नव्या बाहुली संग खेळत होते. मिस सुलिवान पुट माय बिग रॅग डॉल इनटू माय लॅप ऑल्सो. तर त्यांनी माझी चिंध्यांनी जी बनवलेली बाहुली होती ती पण माझ्या मांडीवर ठेवली. स्पेल DOLL. आणि त्यांनी सांगितलं की ही सुद्धा डॉल आहे. अँड ट्राईड टू मेक मी अंडरस्टँड दॅट DOLL अप्लाइड टू बोथ. आणि मला त्यांचं म्हणणं होतं, सांगायचा प्रयत्न होता की ह्या दोन्ही बाहुल्याच आहेत. म्हणजे जी पर्किन्सन इन्स्टिट्यूशनने दिली ती सुद्धा बाहुली आणि जी तुझ्या चिंध्यांची बाहुली आहे ती सुद्धा बाहुलीच म्हणतात. म्हणजे आता कसं तुम्ही म्हणताल आता ह्याच्यात काय असतं, पण तिला दिसतच नव्हतं आणि बधीर सुद्धा होती, म्हणजे ऐकायला पण नव्हतं. त्यामुळे जो भाषेचा विकास असतो, कोणत्या गोष्टीला काय म्हणतात, ही डेव्हलपमेंट ती नव्हती झाली. त्यामुळे हे प्रॉब्लेम आहे. अर्लियर इन द डे वी हॅड अ टसल ओव्हर द वर्ड्स मग अँड वॉटर. आणि सुरुवातीचे काही दिवस टसल म्हणजे आता यांच्यात वाद होत होते. कोणत्या गोष्टीवरनं, तर MUG मग अँड WATER वॉटर. आता तुम्ही म्हणताल मग आणि वॉटर ह्याच्यात काय होत होतं, तर पहा पहिल्यापासून म्हणजे तिला जेव्हा वर्ड्स कळत नव्हते तेव्हापासून आपण बघा मग कधीही एकटा घेत नाही, बरोबर. मग मध्ये काय असतं, पाणी युजली आंघोळ करतात. तर मग म्हणजे पण पाणी आणि पाणी म्हणजे पण पाणी असंच तिला वाटत होतं. जर तुम्ही एना फ्रँक किंवा हेलन केलरची बुक्स वाचले तर तुम्हाला या गोष्टी सर्व डीप मध्ये समजू शकतील. म्हणून याच्यावरनं त्यांचे वाद, तिला कळत नव्हते की मग आणि वॉटर मधला फरक. सो मिस सुलिवान हॅज ट्राईड टू इम्प्रेस इट अपॉन मी दॅट MUG इज मग अँड WATER इज वॉटर. म्हणजे काय, तर मिस सुलिवान तिला मग आणि वॉटर ह्या दोन्हीतला फरक दाखवू शकत होत्या की हा फक्त मग घेतला जेव्हा तू मग म्हणजे जो प्लास्टिकचा मग किंवा ज्याला आपण एक थोडक्यात तांब्या जसा असतो की तांब्या आहे तो, म्हणजे पाणी असेल नसेल. आणि वॉटर म्हणजे काय, तर पाणी जे काय कुठेही दिसतं तुला भेटू शकते. बट आय परसिस्टेड इन कन्फाउंडिंग ऑफ द टू. पण माझा प्रयत्न काय नेहमी असायचे की म्हणजे माझा असं नेहमी गोंधळ व्हायचा की मग आणि वॉटर म्हणजे काय. यामुळे काय झालं बघा, इन डिस्पेअर शी हॅड ड्रॉप द सब्जेक्ट फॉर द टाइम. आता निराश होऊन त्यांनी थोडा वेळ ही गोष्ट साईडला ठेवली काही काळ. ओनली टू रिन्यू इट ऍट द फर्स्ट ऑपॉर्च्युनिटी. पण केव्हा, जेव्हा त्यांना पहिली संधी मिळेल ह्याच्यातला फरक दाखवायचा तोपर्यंत. म्हणजे काय, त्या वेगवेगळ्या मार्ग शोधत होत्या की हिला मी प्रत्येक गोष्ट कशी वेगळी आहे, तिला काय म्हणतात हे दाखवून दे. आता मग वॉटर मधला त्यांना मार्ग सापडला म्हणून तोपर्यंत त्यांनी तो विषय साईडला ठेवला होता. आय बिकेम इम्पेशंट ऍट हर रिपीटेड अटेम्प्ट. आणि त्यांचा वारंवार जो प्रयत्न चालला होता शिक्षिकेचा, त्यामुळे हेलन केलर खूप संताप होतो तिचा. आणि इम्पेशंट संयम सुटतो. त्यामुळे काय करते ती, अँड सीझिंग द न्यू डॉल. जोरात असं दाबणे, रागात आपण एखादी गोष्ट दाबतो पकडतो, तसं तिने ती नवी डॉल जी होती तिला जोरात पकडलं. आय डॅश इट अपॉन द फ्लोर. आणि जोरात आपटलं फ्लोरवर, जमिनीवर. आय वॉज कीनली डिलाइटेड व्हेन आय फील द फ्रॅगमेंट्स ऑफ द ब्रोकन डॉल ऍट माय फीट. आणि जवळजवळ मला खूपच आनंद झाला होता जेव्हा त्या बाहुलीचे तुकडे होऊन ते माझ्या पायापाशी विखुरले होते. आता आपल्याला जाणवतं, बरोबर काय. आता तुम्ही म्हणताल ही आंधळी आहे तर तिला कसे कळले की तुकडे तुकडे झालेले जाणवतं का नाही. तर राग आला, त्यामुळे एखादी वस्तू तुटली तेव्हा आपला राग जसा शांत होतो तसं तिला शांत झाला, ती बरं वाटायला लागलं.
नायदर सॉरो नॉर रिग्रेट फॉलोड बाय माय पॅशनेट आउटबर्स्ट. आणि ह्या उद्रेक म्हणजे जो रागाचा उद्रेक झाला होता त्यामुळे तिला एक सॉरो दुःखी पण नव्हतं आणि रिग्रेट पश्चातापाची भावना सुद्धा नव्हती की असं मी का केलं रागाच्या भरात ती डॉल एवढी का तोडली. आय हॅड नॉट लव्ह डॉल. मी कधीच त्या डॉलवर प्रेम केले नव्हतं बाहुलीवर. इन द स्टील डार्क वर्ल्ड इन विच आय लिव्ह देर वॉज नो स्ट्रॉंग सेंटिमेंट ऑर टेंडरनेस. आणि जे मी डार्क वर्ल्ड ज्या अंधारलेल्या जगात राहत होते त्याच्यात असे स्ट्रॉंग सेंटिमेंट म्हणजे अशा भावनांना मजबूत भावनांना या टेंडरनेस प्रेमळपणाला तिथे अंधारलेल्या जगात काहीच किंमत नव्हती माझ्यावर. आय फेल्ट माय टीचर स्वीप द फ्रॅगमेंट्स टू वन साइड ऑफ द हर्ट. आता मला जाणवलं की माझी जी टीचर शिक्षिका आहे ती स्वीप द फ्रॅगमेंट्स ती सगळे गोळा करते ते तुकडे आणि स्वीप म्हणजे लुटून देणे. कचरा आपण लुटतो तसं लुटून दिले. वन साइड ऑफ हर्थ. हर्थ म्हणजे जिथे आपण शेकोटी पेटवतो अशी जागा. तर पुढे मग काय होतं. अँड आय हॅड अ सेन्स ऑफ सॅटिस्फॅक्शन. आणि मला एक समाधानाची भावना निर्माण झाली होती. दॅट द कॉज ऑफ एनी डिस्कम्फर्ट वॉज रिमूव्ह. ज्यामुळे माझी अस्वस्थता निघून गेली होती. म्हणजे बाहुली तोडल्यामुळे तिला जरासं समाधान झालं होतं रागाचं. शी ब्रॉट मी माय hat I knew I was going out into the warm sunshine. त्यांनी माझी हॅट आणली त्यामुळे मला कळलं की आता आम्ही दोघी कुठेतरी बाहेर सूर्यप्रकाशात निघालो आहोत. This thought, if a wordless sensation, may be called a thought. जो हा विचार होता त्याला काय तर काय कोणत्याही शब्दाची गरज नव्हती की आपण बाहेर निघालो आहेत हे बोलायची गरज नव्हती. ती हॅट आली आणि मला घालणार आहे ह्याचा जवळजवळ अर्थ काय होता आपल्याला बाहेर जायचं आहे. मेड मी हॉप. आणि ज्यामुळे मला खूप आनंद व्हायचा आणि मी उड्या मारायला सुरुवात करायची. अँड स्किप विथ प्लेजर. आनंदाने मी उड्या मारत होते. वी वॉक डाऊन द पाथ टू द वेल हाऊस. म्हणजे काय तर जिथे आमचं वेल विहीर होती तिथे आम्ही गेलो. अट्रॅक्टेड बाय द फ्रॅग्रन्स ऑफ द हनीसकल विथ विच इट वॉज कवर्ड. आता जो वेल हाऊस होता त्याला हनीसकल या वेलीचा पूर्ण सुगंध सुटला होता कारण त्या वेल हाऊसला कव्हरिंग म्हणजे कव्हर केलं होतं या वेलीनेच. Someone was drawing water and my teacher placed my hand under the spout. कुणीतरी त्या विहिरीतून पाणी काढत होतं आणि जो पंप असतो नळ होता तिथला म्हणजे ज्याच्यातून ज्या जागेतून पाणी येत होतं बाहेर तिथं माझ्या टीचरने माझा हात लावला. As the cool stream gushed over one hand. जसे ते थंडगार पाणी माझ्या हातावरनं रेंगाळलं. She spelled into the other the word water. आणि ती जी गोष्ट माझ्या हातावरनं रेंगाळली तेव्हा त्यांनी सांगितलं माझ्या टीचरनी की हे असतं वॉटर. फर्स्ट स्लोली पहिल्यांदा हळूवारपणे देन रॅपिडली त्यानंतर फास्ट की वॉटर आहे. आय स्टूड स्टील माय होल अटेन्शन फिक्स्ड अपॉन द मोशन ऑफ हर फिंगर. आणि माझं पूर्ण लक्ष माझ्या टीचरच्या हातांच्या हालचालींवर होतं. सडनली आय फेल्ट अ मिस्टी कॉन्शियसनेस ॲज आय समथिंग फॉरगॉटन. आणि त्याच वेळी अस्पष्टपणे मला कॉन्शियसनेस जाणवलं की मी कोणती तरी गोष्ट विसरली आहे. अ थ्रिल ऑफ रिटर्निंग थॉट. पुनर्विचार. अँड समहाऊ द मिस्ट्री ऑफ लँग्वेज वॉज रिलीव्ड टू मी. आणि अशा प्रकारे जे भाषेचं गूढ आहे मिस्ट्री आहे सिक्रेट आहे भाषेचं सिक्रेट ते मला तिथे कळालं की प्रत्येक गोष्टीला एखादं नाव असतं. पुढे वाचतो. आय न्यू देन दॅट WATER mean the wonderful cool something that was flowing over my head. तेव्हा मला कळालं WATER वॉटर म्हणजे काय. ते एक अनोखी अशी थंडगार वस्तू जी माझ्या हातावरनं त्या दिवशी वाहत होती. दॅट लिव्हिंग वर्ड अवेकन माय सोल. आणि त्यामुळे माझा आत्मा अंतःकरण जागृत झालं.
गेव इट लाईट, त्या अंतःकरणात एक नवा प्रकाश, होप आशा, जॉय आनंद, सेट इट फ्री, आणि त्या अंतःकरणाला मुक्त बनवलं त्या प्रसंगाने. कुठल्या तर विहिरीवरच्या. देअर वेअर बॅरियर स्टील, पण अजूनही माझ्या जीवनात भरपूर अडथळे होते. इट इज ट्रू, हे खरे. बट बॅरियर दॅट कुड इन टाइम बी स्वेप्ट अवे, पण जसा वेळ जाणार होती तशी हे अडथळे सुद्धा निघून जाणार होते. आय लेफ्ट द वेल हाऊस इगर टू लर्न, आणि जशी मी ती विहीर सोडली तेव्हापासून मला एक शिकायची खूप आवड निर्माण झाली. उत्सुकता होती की मला प्रत्येक गोष्ट, प्रत्येक नवा शब्द शिकायचा आहे. एव्हरीथिंग हॅड अ नेम, प्रत्येक गोष्टीला नाव असतं. अँड इच नेम गेव बर्थ टू अ न्यू थॉट, आणि प्रत्येक एक नाव मला एक नवा विचार, त्या नावातून एक नवा विचार जन्म घेत होता. ॲज वी रिटर्न टू द हाऊस, आम्ही घरी आलो जसे, एव्हरी ऑब्जेक्ट दॅट आय टच सीम टू quiver विथ लाईफ, मी ज्या गोष्टीला हात लावत होते ती मला, quiver म्हणजे बघा शेक म्हणलेलं आहे, थरथरणारी, जिवंत अशी वाटत होती. दॅट वॉज बिकॉज आय सॉ एव्हरीथिंग विथ द स्ट्रेंज, का? कारण मी प्रत्येक गोष्ट आता एक नव्याने पाहत होते. न्यू साईट म्हणजे माहित नसलेले, स्ट्रेंज म्हणजे काय? अनोखी, ज्याला आपण ओळखत नाही, अनोळखी. न्यू साईट, नवी दृष्टी भेटली होती. दॅट हॅड कम टू मी, तिला आता जेव्हा त्या विहिरीवर आली एक नवी दृष्टी भेटली होती की प्रत्येक गोष्टीला नाव आहे, म्हणून तिचा जो टच होता तो सुद्धा प्रत्येक गोष्टीबद्दल नवा होता. ऑन एंटरिंग द डोअर आय रिमेंबर द डॉल आय हॅड ब्रोकन, जेव्हा मी दारावर आले तेव्हा मला आठवलं की आपण मगाशी बाहुलीला तोडलंय. आय फेल्ट माय वे टू द हर्ट, आणि तसे मी हर्ट म्हणजे जिथे शेकोटी पेटवतो त्या ठिकाणी गेले. अँड पिक अप द पीसेस, आणि ते सगळे तुकडे मी उचलले. आय ट्राईड व्हेनियली टू पुट देम टुगेदर, व्हेनियली म्हणजे निरर्थकपणे, काही त्याचा उपयोग नव्हता. तर मी निरर्थक प्रयत्न केले ते डॉलचे तुकडे जुळवायचा. देन माय आईज फिल्ड विथ टीअर, आणि त्यानंतर माझे डोळे होते ते अश्रूंनी न्याहाळले, मला रडायला आलं. फॉर आय रिअलाइज व्हॉट आय हॅड डन, का? कारण मला त्यावेळी जाणवलं मी कोणती गोष्ट केली होती. अँड फॉर द फर्स्ट टाइम आय फेल्ट रेपेंटन्स अँड सॉरो, आणि आयुष्यात मला पहिल्यांदा सॉरो म्हणजे दुःख आणि रिपेंटन्स म्हणजे पश्चातापाची भावना जाणवली की मी कशी ती चुकीची गोष्ट केली, राग आला आणि ती एवढी चांगली भावली तोड. आय लर्न अ ग्रेट मेनी न्यू वर्ड्स दॅट डे, आणि मी त्या दिवशी खूप नवीन नवीन शब्द शिकले. आय डू नॉट रिमेंबर व्हॉट दे ऑल वेअर, मला आता सगळे कोणकोणते होते, काही शब्द होते ते मला काही आठवत नाही. बट आय डू नो दॅट द मदर, फादर, सिस्टर, टीचर वेअर अमंग देम, पण त्यातील काही शब्द कोणते होते तर आई, वडील, बहीण, भाऊ, टीचर म्हणजे शिक्षक, शिक्षिका. वर्ड्स दॅट वेअर मेक द वर्ल्ड ब्लॉसम फॉर मी, ज्या शब्दांनी माझ्या जीवनाला भर आणला, माझ्या जगाला भर आणला. लाईक ॲरोन्स रॉड विथ फ्लावर, जसे की ॲरोन्सची जादूची छडी जिला फुलं आलेली आहेत. आता ॲरोन म्हणजे कोण? तर हे बायबलमध्ये ॲरोन्स कॅरेक्टर आहे, त्याची मॅजिकल पॉवर होत्या त्या रॉडमध्ये, असं आहे. इट वुड हॅव बीन डिफिकल्ट टू फाइंड अ हॅपियर चाइल्ड, हे खूप अवघड होईल. टू फाइंड अ हॅपियर चाइल्ड म्हणजे शोधणे, माझ्यापेक्षा आनंदी मुलगा शोधणे खूप अवघड होईल. चाइल्ड दॅन आय वॉज ॲज आय ले इन माय क्रीम, जेव्हा मी माझ्या पलंगावर गेले त्या रात्री माझ्यापेक्षा ही कोणी आनंदी असणारा मुलगी किंवा चाइल्ड शोधणे अवघड आहे, असं हेलनला म्हणायचंय. ऍट द क्लोज ऑफ दॅट इव्हेंटफुल डे, तो दिवस संपला, तो खूप दिवस छान होता. अँड लिव्ड ओव्हर द जॉय इट हॅड ब्रॉट मी, आणि मी त्याच आनंदात
जगत होते. अँड फॉर द फर्स्ट टाइम लॉन्च फॉर अ न्यू डे टू कम. आणि माझ्या आयुष्यात मी प्रथमतः माझा उद्याचा दिवस केव्हा येईल याची मी पहिल्यांदा वाट पाहत होते. तर हा पूर्ण धडा हेलन केलर यांनी लिहिलेला त्यांच्या जीवनावरील. पुढे आपल्याला बघा थोडस काय माहिती दिलेली आहे ती सुद्धा वाचून घेऊयात. हेलन वेंट ऑन द टू बिकम द ग्रॅज्युएट कम लॉडी फ्रॉम रॅडक्लिफ. तर रॅडक्लिफ मधून त्यांनी हेलन यांनी स्वतःचं ग्रॅज्युएशन कंप्लीट केलेलं आहे. शी देन डिवोटेड द रेस्ट ऑफ हर लाईफ टू टीचिंग. आणि त्यांनी डिवोट यानी की समर्पण करणे, त्यांचं जेवढं उर्वरित आयुष्य होतं ते समर्पित केलं टीचिंग साठी, म्हणजे शिक्षण देण्यासाठी. अँड गिव्हिंग होप टू द ब्लाइंड अँड डीफ. आणि आशा जागवण्यासाठी, आशा देण्यासाठी. कुठल्या लोकांना? तर अंध व बधिर अशा लोकांना. ॲज हर टीचर हॅड डन. जसं की तिच्या टीचर ॲनी सुलिव्हन यांनी तिच्यासाठी केलं तेच सेम काम हेलन दुसऱ्या मुलांसाठी करत होत्या. शी अँड ॲनी रिमेन फ्रेंड्स अंटिल ॲनीज डेथ. आणि हेलन केलर आणि ॲनी सुलिव्हन ह्या दोघी एक मैत्रिणीसारख्या मैत्रीपूर्ण त्यांचे संबंध होते जोपर्यंत ॲनीचे मृत्यू झाला नाही तोपर्यंत. असे खूप छान त्यांचे संबंध जुळले होते. यावर भरपूर छान छान पुस्तक आहे. ॲनी फ्रँकचे, हेलन केलरची डायरी आहे. तर तुम्ही ते पुस्तक वाचू शकता तुम्हाला अजून जाणून घ्यायचं असेल तर. इथे हा धडा संपतो. जर ही व्हिडिओ आपणास खूप आवडली असेल तर प्लीज लाईक, शेअर अँड कमेंट करा. जर अजूनही आपण आमच्या चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर सबस्क्राईब करा. KCC ऑनलाईन ट्युशनचा जर तुम्हाला हिस्सा बनायचा असेल, आमची ट्युशन जॉईन करायची असेल तर डिस्प्लेमध्ये दिलेल्या नंबरवर कॉल करून तुम्ही अधिक माहिती घेऊ शकता. थँक्यू फॉर वॉचिंग. गुड बाय.